ओबीसी मराठा समाजानंतर आता बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे। एसटी मध्ये आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जात आहे। हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना जे आहे एसटी मधून आरक्षण मिळावं, आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांची जी आहे मागणी आहे। नागपुरात उद्या भव्य मोर्चा काढला जाणार आहे। आताच बैठक पार पडलेली आहे आणि यासाठी जोरदार तयारी जी आहे ती बंजारा समाजाकडून केली जात आहे। जोरदार घोषणाबाजी केली आहे। उद्या वेशभूषेमध्ये जे आहे महिला या आंदोलनात सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे। स्थानिक जे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी काय मागणी आहे तुमची आणि उद्याचा मोर्चा कशा पद्धतीचा असणार आहे। आमची एकच मागणी आहे। आम्ही प्राचीन काळापासून एस टीमध्ये होतोच आणि तीच मागणी कायमस्वरूपी आमचा समाज करीत आहे। केंद्र सरकारपर्यंत 3-4 प्रस्ताव 1952च्या आधीपासनं 1966मध्ये सुद्धा हा प्रस्ताव केंद्र शासित प्रदेश म्हणजे केंद्र सरकारकडे आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण देशामध्ये बंजारा समाज एकवटला आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। नक्कीच उद्याच्या मोर्चासाठी कशी तयारी केली जाणार आहे, कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे, आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बंजारा समाज हा पहिलेपासून कष्टाळू समाज आहे। हा कुणाचाच हक्क मारून घेणारा नाही आहे। तरुणाई, महिला, वयोवृद्ध सगळे लोक सांस्कृतिक तऱ्हेने कुठल्याच प्रकारचं तिथे गोंधळ घालणार नाही। शांततेत आणि पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृतीनुसार उद्याचा मोर्चा होईल आणि हा जो होणारा जे आंदोलन आहे उद्याचं हे एक ललकार राहील या गव्हर्नमेंटला की आमचा जो हक्क आहे आम्हाला पाहिजे। कोणाच्या ताटातली अर्धी भाकर घेऊन खाणारा हा समाज नाही। हा समाज ऊसतोड्या समाज आहे। याला ऊसतोड्या म्हणून ओळखले जाणार आहे। आमचे लोक कष्टाळू लोक आहे आणि या समाजामध्ये समाज मात्र विरोध करत आहे, घुसखोरी होत आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आदिवासी समाजाला आमचं तरुणाईकडून सांगणं एक आहे की आम्ही कोणाचा हक्क घेत नाही आहे। आमचा जो हक्क आहे तोच आम्हाला हवा आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला शिल्लक काढी पण नको। जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला हवं आहे। मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी होणार आहे आणि त्यांनी वेशभूषा धारण करून होणार आहे। काय नेमकी भूमिका महिला मोठ्या प्रमाणात येणार आहे। तसे पारंपरिक जो वेशभूषा आहे आमचे जे फेट्या आणि जे असतं ते ड्रेस ते आणि जेंट्स लोक पण व्हाईट वगैरे ड्रेसमध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा सहयोग होणार आहे यामध्ये। तसं पण आता आम्ही महिला काही स्वस्त बसणार नाही। हे आरक्षण झालं लगेच हे आंदोलन झाल्यानंतर लगेच आम्ही आमच्या महिलांसह पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे। ते पण आम्ही नागपूरमधनंच आणि मुख्यमंत्र्यांना दाखवून देऊ की महिलांची पण ताकद किती मोठी आहे। तरी बंजारा समाज सुद्धा जो आहे रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे। उद्या नागपुरात मोर्चा होणार आहे। महिलांनी वेगळ्या मोर्चाची सुद्धा तयारी जी आहे या सगळ्या माध्यमातून करते आहे। उद्याचा मोर्चा होणारच आहे। शिवाय त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने सुद्धा वेगळा मोर्चा जो आहे तो बंजारा समाज काढणार अशा पद्धतीची तयारी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे उद्याचा मोर्चा हा एक प्रकारे पांढरी क्रांतीचं स्वरूप असेल आणि त्याची सुरुवात जी आहे ती नागपुरात होते असा त्याच्याकडून दावा केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।